नमस्कार. नमस्कार. कनकिरी गावातून मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना घेऊन त्यांना वेदशास्त्रात सगळ्या ज्ञानात त्यांनी प्रवीण केले. सगळं ज्ञान त्यांनी दिलं. सगळ्या विद्यांमध्ये निपुण केलं. ब्रह्मज्ञान दिलं. सगळी अस्त्र दिली, शस्त्र दिली. जसं दत्तात्रयाने आपल्याकडचं सगळं ज्ञान, सगळी शक्ती, सगळी अस्त्र शस्त्र ही आपल्या गुरूंकडे दिली. गुरुनी दिलेलं ज्ञान दत्तात्रयाने मच्छिंद्रनाथांना दिलं. तसंच ते सगळं मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना दिलं. म्हणजे बघा दातृत्व कसं आहे. हातचं न राखता सगळं पुढे द्यायचं. तिथेच माणूस, तिथेच खरं मोठेपण असतं. हल्ली करतं का हो कोणी एवढं? थोडं तरी आतलं काढूनच हे तुलनात्मक बोलणं येतं. कारण ह्याच्यातनं जीवन जगण्याचा हाच बोध घ्यायचा आहे की द्या ना. दोन हातांनी इंद्रियातून आपल्याला जितकं देता येईल तेवढं दुसऱ्याला द्या. दिल्यानं संपत नाही तर ते वाढतं. म्हणून हा नाथ संप्रदाय वाढला, वारकरी संप्रदाय वाढला, समर्थ संप्रदाय वाढला. आणि मग मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना त्यांच्या पाया पुढे पुढे गेल्यावर त्यांनी ठरवलं की आता खऱ्या अर्थाने गोरक्षाची जीवनाची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि म्हणून सगळ्या देवतांना आवाहन करून त्यांच्या पायावर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना घातलं. शुभ आशीर्वाद दिले, उत्तमोत्तम वर दिला, त्यांचं कौतुक केलं आणि गोरक्षनाथांना तपश्चर्येसाठी बसवलं. आणि सांगितलं बल तेज सामर्थ्य तुझं ह्याच्यातून वाढेल तेव्हा तू या ठिकाणी तपश्चर्येसाठी बस, मी पुढे जाऊन येतो. बघा मानवी जीवनातल्या जशा कृती आहेत ना तशाच देवदेवतांच्या सुद्धा कृती आहेत. आजच मी एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये पालकांसाठी काही छान सूचना सांगितलेल्या आहेत. मी ते आवर्जून बघते आणि माझं आत्मपरीक्षण करते. त्यात त्यांनी असं म्हटलं की आई मूल हे नातं काही वेगळं असतं. अगदी 10वी पर्यंत 9वी पर्यंत मुलं तशी थोडस आई बाबा सांगतील ते ऐकतात. पण नंतर त्यांच्यात इतका बदल होतो की त्यांना त्यांचा एकांतपणा हवा असतो. मला समजतं, मी करीन, मी जाईन हे हवं असतं. आणि मग आईला त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला. आईला काय वाटत असतं की नाही, मूल माझ्यासाठी लहान आहे, मी सांगेन ते ऐकलं पाहिजे, त्याने ते केलं पाहिजे. म्हणून ती त्याच्यात जास्त गुंतत राहते. पण त्याच्यात त्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली की मुलं जशी मोठी होतात तुम्ही लक्ष ठेवा, पण त्यांचं त्यांना थोडं मोकळं होऊ दे. ती मोठी होत आहेत ना, त्यांना होऊ देत मोठ. ते इतकं छान पद्धतीने सांगत होते की असं वाटलं खरंच ह्याची गरज आजच्या प्रत्येक पालकांना आहे. आता मच्छिंद्रनाथांनी आपल्याला नेमकं हेच सांगून दिलं. जसं गोरक्षनाथांना त्यांची जबाबदारी कळायला लागली, तपसाधना कळायला लागली, की आता आपण त्यांचं बोट धरून किती त्यांना पुढे नेणार. त्यांना त्यांची तपसाधना करूनच पुढे जाऊ देत. आणि म्हणून गोरक्षनाथांचा तिथे तात्पुरता हात मच्छिंद्रनाथांनी सोडला आणि गोरक्षनाथांना तपसाधनेसाठी बसवले. आणि मग काही दिवसांनी नाथजी बाहेर गेले. गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा पाठ करत ते एके ठिकाणी बसले होते. गावातली लहान मुलं त्यांच्यापाशी आली. हातातील चिखलाचा गोळा होता. लहान मुलं खेळत होती. गोरक्षनाथ सुद्धा खेळत होते. तसं त्यांचं वय काही खूप मोठं नव्हतं, त्यामुळे लहान मुलांच्यात खेळणं तेव्हाही त्यांना आवडणारच ना. मच्छिंद्रनाथ फक्त त्यांना पदोपदी सांगणे, केवळ लहान मुलांच्यात खेळणं हे तुझं विश्वच नाहीये. त्याला खेळून द्यायचे पण त्याच्यातनं परत त्याला ते बाहेर काढायचे. तुझं विश्वच वेगळं आहे, तुझं कार्यच वेगळं आहे. आणि मग चिखलाचा गोळा, मातीचा गोळा खेळणं ही लहान मुलांची आवडती कामं असतात. त्याच्यात ते भविष्याची काही स्वप्न बघत असतात हो. त्यामुळे लहान मुलांची खेळणं ही खूप त्यांच्या भावभावनांना उद्दीपित करणारं, उद्दीपित म्हणजे चांगल्या दृष्टीने, आणि त्यांच्या भावभावनांना एक आकार देणारे हे खेळ हे फार महत्वाचे असतात आयुष्यात.
तसे आमचे गोरक्षनाथ त्या सगळ्या मुलांबरोबर छान मातीच्या गोळ्याशी खेळत होते. आणि मच्छिंद्रनाथांनी त्यांना एक संजीवनी मंत्र दिलेला होता. आणि चिखलाचा गोळा, त्या तिथल्या बैलगाडी होती, त्या बैलगाडीत बसून ते खेळत होते. आणि खेळता 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 प्रत्येक मुलगा मुलगा त्या मातीची बैलगाडी बनवत होता, वस्तू बनवत होते. आमचे गोरक्षनाथही त्यांच्यात खेळत होते. आणि ते खेळत असताना त्यांना असं वाटलं, या मातीच्या गोळ्याचा आपण माणूस बनवूया. आणि ते माणूस बनवायला गेले तेव्हा त्यांच्या गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथाने काय सांगितलं होतं, की मी जो तुला आता मंत्र दिलाय, गुरुमंत्र आणि संजीवनी मंत्राला खूप नाथ संप्रदायात महत्व आहे. मी तुला जो मंत्र दिलेला आहे, हा मंत्र तू सतत घोकत राहा. तो घोकायचं थांबवायचं नाहीस. आणि म्हणून तो मंत्र म्हणत असतानाच त्या मातीच्या गोळ्यात त्या मंत्राचा प्रभाव इतका चांगला पडला, की त्या मातीच्या गोळ्यात एक छोटस बाळ तयार झालं. ते रडायला लागलं. त्याचं ते रडणं सगळ्या लहान मुलांनी ऐकलं. आणि त्याच्या मनात असा विचार आला, अरे हे भूत तर नसेल, हे भूत तर नसेल. गोरक्षनाथ म्हणाले, हे भूत नाहीये. पण त्या लहान मुलांना काय माहिती हो. असं अचानक समोर आलेलं हे बाळ पाहून छोट्या अजाण निष्पाप मुलांच्या मनात हे विचार निर्माण झाले ना. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, हे भूत नाही. आणि हे झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ तिथे कुठेही त्यांना दिसले नाही. त्यामुळे छोटा गोरक्षनाथ तेव्हाच घाबरून गेला. आता काय करायचं, हे छोटस बाळ तर रडत बसलेलं आहे. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्यांना येताना दिसले. लहान मुलांचा गोंगाट चालू होता. त्या गोळ्यापासून एक छोटस बाळ तयार झालेलं होतं. मुलं पळू लागली होती भूत भूत करून. तेवढ्यात मच्छिंद्रनाथ तिथे आले. आणि त्यांनी लोक आली, ते विचारायला लागले, काय झालंय, कशामुळे झालं, मुलांना तुम्ही कसली भीती दाखवता. अनेक प्रश्नामागून प्रश्न, प्रश्नामागून प्रश्न येऊ लागले. पण गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ एकदम शांत होते. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, थांबा, तुम्ही काहीही घाबरू नका. गोरक्षांना मी भेटतो, गोरक्षाला, आणि मग काय आहे हे तुम्हाला सांगतो. म्हणून ते मच्छिंद्रनाथांपाशी आले. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांपाशी आले. तेव्हा खरोखर गोरक्षनाथांना खूप आनंद झाला. त्यांनी मच्छिंद्रनाथांना कडकडून मिठी मारली आणि सांगितलं की हा मातीचा गोळा आहे, त्याच्याशी मी खेळत होतो. पण मग हा मातीचा गोळा एका मुलात कसं काय झालं. तेव्हा गोरक्षनाथाने जे उत्तर दिलं ना, ते खूप महत्वाचं होतं. गोरक्षनाथ असं म्हणाले, गुरुदेव, तुम्ही दिलेल्या मंत्राचा अव्याहत मी जप करत होतो. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, हा तर संजीवनीचा प्रताप आहे. अरे राजा, मी तुला संजीवनी मंत्र दिला होता, तो मंत्र तू म्हणत होतास. अहो घाबरू नका. पुतळा बनवत असताना संजीवनी मंत्रामुळे या मातीच्या गोळ्यामध्ये प्राण आले. आणि तुमच्यासारखा आमच्यासारखाच हा एक छान मनुष्य आहे. तेव्हा ह्याला घाबरून जाऊ नका. याचं नाव करभाजन म्हणून भविष्यात तो कार्यरत राहील. आणि गहिनीनाथ हे नाव गोरक्ष हे तुलाच पुढे त्याचं ठेवायचंय 12 वर्षांनी. आणि तुला त्याला पुढे परिपक्व करायचंय. हा तुझा शिष्य असेल. आणि मग गोरक्षनाथाने आणि मच्छिंद्रनाथ त्या छोट्याशा बाळापाशी आले. आणि त्या शहरात, त्या गावात अपत्य नसलेलं एक दाम्पत्य होतं. त्यांच्याकडे त्यांनी त्या बाळाला दिलं आणि सांगितलं, आम्ही काही वर्षांनी येऊ आणि या बाळाला घेऊन जाऊ. तोपर्यंत तुम्ही त्याचा सांभाळ करा. हे कळताच त्या गावाची चौकशी करण्यासाठी अनेक जण त्या नाथांपाशी आले. बालकाविषयी आणखीन गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्या मुलाच्या बाबतीत आपण काय करायचं हे ठरवलं.
तेव्हा पुढे आम्ही तीर्थयात्रा करणार आहोत आणि म्हणून एका दाम्पत्याला ते बाळ सांभाळायला दिलं. नंतर पत्नीसह एका दाम्पत्याच्या हातात ते बाळ देत असताना त्यांना सगळं सांगितलं आणि म्हणाले, या बाळाला तुम्ही तुमचं अपत्य आहे या पद्धतीने सांभाळा. गंगेच्या मनातील सर्व शंकांचं निराकरण नाथजींनी केलं आणि सांगितलं, या गहिनींना लोक तुमचा पुत्र म्हणून ओळखतील, आम्ही अशी आशा ठेवत नाही. पण आम्ही तुमच्या अहवाली देत आहोत, आम्ही हिमालयाकडे निघालो आहोत, कालांतराने आम्ही परत येऊ आणि याला घेऊन जाऊ. पण बघा, काय एखाद्याचं नशीब असतं. 12 वर्ष तर 12 वर्ष ते आई वडील पण कृतकृत्य झाले असतील की 12 वर्ष या गहिनीनाथांना सांभाळते. ही पण त्यांच्या मागच्या जन्मातली कुठली तरी पुण्याई ना हो. की छोटा गहिनी 12 वर्ष सांभाळताय. आपल्याला कळत नाही हो आपल्या जीवनात कुठलं पुण्य कधी कसं कामाला येईल. पण ह्या गहिनीला या आई वडिलांनी 12 वर्ष सांभाळलं. त्यांच्या जीवनात एक आनंद आला, प्रकाश आला. गोरक्ष घोकिता सद्दी देसी मंत्र संजीवनी पाठ तया लागुनी सकल गेले मुखासी करीत बैसला होता तो जवळी नवता मच्छिंद्रनाथ बसला होता एकांतात. तो गावची मुले खेळत खेळत तया लागी पातली हातून कवळूनी कर्दम गोळा मुले खेळती आपुले मेळा. ते गोरक्षापासी येऊनी आगळा बोल बोलती सकलिक म्हणती गोरक्ष एक वचन आम्ही आणिला कर्दम तरी शकट करुनी दे उत्तम आम्हा लागी खेळावया. येरू म्हणे शकट मजसी करू येत नाही निश्चयसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करून घ्याना ऐसे ऐकता मुलानी वचन करी कर्दम कवळून आपुलाले करून शकट करीती चिखलाचा कर्दम चक्रम काष्ट व्यक्त शकट केला यथास्थित परी उदले कल्पनेत शकट सारथी करावा. आणि अशा प्रकारे या मुलांनी केलेला हट्ट आमच्या गोरक्षनाथाने पूर्ण केला आणि गहिनीनाथांचा जन्म, ज्यांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे, अशा या गहिनीनाथांचा जन्म हा झालेला आहे. नाथ संप्रदायातल्या गहिनीनाथांचा जन्म म्हणजे पुढे वारकरी संप्रदायाला मिळालेलं वेगळं वळण. निवृत्तीनाथांसारखा फार मोठा शिष्य त्यांनी वारकरी संप्रदायाला दिला आणि ज्ञान माऊलींसारखी फार मोठी माऊली आपल्याला मिळाली. पुढे अनेक परंपरा वाढत गेल्या आणि वारकरी संप्रदायातल्या अनेक संतांनी या नाथ संप्रदायाची पोरवी गायली आणि भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. गहिनीनाथांचं कार्य हे नाथ संप्रदायातलं खूप मोठं कार्य आहे. गोरक्षनाथांच्या गुरु शिष्य परंपरेची सुरुवात इथे झाली आणि गहिनीनाथांसारखे एक फार मोठे नाथजी या महाराष्ट्राला आमच्या गोरक्षनाथांनी दिले. आणि निवृत्तीनाथ ज्ञानदेवांसारखी एक परंपरा आणि एक फार मोठी गुरु शिष्याची जोडी या महाराष्ट्राला लाभली आणि आनंदाचे दोन्ही आनंद तरंगो अशी आम्हाला ज्ञानेश्वरी ऐकतात. अशा या ज्ञानेश्वरीचं श्रवण प्रत्येकाने जरूर आयुष्यात करावं आणि नाथ संप्रदाय या ग्रंथाचा आनंद घ्यावा आणि यात स्नात व्हावं ही मनोमन इच्छा. जय गुरुमाऊली. आदेश आदेश आदेश. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.